हॅलो ट्रेडर्स. सो मी तुम्हाला हा ट्रेड एक्सप्लेन करून देतो. ओके, हे बघा, आता सध्या ह्याच्यामध्ये जवळपास आपल्याला $350 जवळपास एक प्रॉफिट चालू आहे. हा ट्रेड बघा कसा आहे. मार्केटमध्ये तुम्ही जर सिनॅरिओ समजून, सगळ्यात पहिले समजावून घ्यायचा सिनॅरिओ की मार्केटमध्ये डेटा काय आहे. ओके, तुम्हाला जर दिसेल की ह्या ज्या कॅन्डल्स आहेत, इथे मार्केट काल क्लोजिंग झालं, ठीक आहे ना. इथे मार्केट काल क्लोजिंग झालं, आजची पहिली कॅन्डल बनवून मार्केट कंटिन्यू वर गेलं, राईट. ह्या दोन्ही कॅन्डल वर गेलं. आता दोन कॅन्डल वर जाणं याचा अर्थ काय झाला की मार्केटमध्ये प्रेशर कोणतं, ह्या ठिकाणी बुलिश प्रेशर, राईट. आता बुलिश प्रेशर असल्यानंतर लक्षात घ्या, एक प्राईस ॲक्शन नेहमी लक्षात घ्यायची कधी पण. मार्केटमध्ये सध्या बुलिश आहेत, राईट. आता त्याच्या अगेन्स्टमध्ये बेरिश येत आहे, ठीक आहे ना. तर ह्या बेरिशला आपण तोपर्यंत विनर म्हणू शकत नाही जोपर्यंत मार्केट वर गेल्यानंतर असं खाली येत नाही, ठीक आहे ना. असं खाली येत नाही. पण इवन असं खाली आल्यानंतर पण इथे ट्रेड नव्हता, कारण की मार्केटमध्ये इथून बुलिश आहेत, हा एरिया पूर्णपणे बुलिश आहे. म्हणून आपण बेरीज जाऊ शकतच नाही, कारण की मार्केटमध्ये इथून सुद्धा बुलिश आहेत, कारण की इथून मार्केट वर येत आहे, राईट. कालच्या ह्या क्लोजिंगपासून मार्केट इथून वर आलं, तर याचा अर्थ आपल्याला बेरिश जाता येणार नाही. सो मार्केट इथून काय झालं, वर गेलं, खाली येतं आहे. आता खाली आल्यानंतर बघा, आपण इथे सेकंड स्टेप आपली पास झाली आणि मार्केट इथं येऊन आहे ना, इथे होल्ड करते. आता होल्ड करून इथून वर जाईल, तर याचा ब्रेकआउट, इथं ब्रेकआउट लोकांना दिसेल आणि लोक याच्यामध्ये काय करतील, ट्रेड प्लॅन करतील. तर लक्षात घ्या, माझा ट्रेड इथेच आहे, ठीक आहे ना. कारण की मला माहिती आहे की हा जो एरिया आहे, जसं नोटीस होतं आहे, हा जो एरिया पूर्णपणे बुलिश आहे आणि मार्केट एक स्ट्रॉंग डॉमिनेशन कॅन्डल काढून वरच्या बाजूला शिफ्ट होतं. म्हणून मी इथेच बुलिश ट्रेड टाकून दिला आणि त्याच्यामुळे मला दिसतं की $300 जवळपास प्रॉफिट आहे. तर बेसिकली मी काय प्लॅन केला आहे की मार्केटमध्ये इथून हा जो ब्रेकआउट येईल, तर हा ब्रेकआउट आल्यानंतर मी समवेअर ह्या लेवलला मी एक्झिटचा प्लॅन केला आहे, ठीक आहे. आता एक्झिटचा प्लॅन केला, तुम्हाला दिसेल इथे की माझा टार्गेट प्राईस बघा 4219 लावून ठेवला मी ऑलरेडी, ठीक आहे ना. 4219 मी ऑलरेडी इथे टार्गेट प्राईस लावून ठेवलं ह्या ठिकाणी, ठीक आहे ना. या ठिकाणी एक्झॅक्ट या ठिकाणी माझं एक्झिट आहे. पण लोक कसं प्लॅन करतील की इथून एखादी ग्रीन कॅन्डल निघाल्यानंतर लोकांना इथे डब्ल्यू फॉर्मेशन दिसते, त्याच्या बेसिसवर लोक इथे बाईंग करत आहे. पण कधीच तसं नाही करायचं. पॅटर्न ट्रेडिंग नका करू. पॅटर्न ट्रेडिंग केली का लॉसेस जास्त होतात, कारण की पॅटर्न ट्रेडिंगमध्ये रिव्हर्सल समजत नाही. पॅटर्न ट्रेडिंगमध्ये हायला बाईंग होते. सो लक्षात घ्या, प्राईस ॲक्शन शिकून घ्या आणि त्याच्यानुसार ट्रेडिंग करा. थँक्यू.